हे असा झणझणीत मटणाचं कालवण आपण गावाकडच्या पद्धतीनं बनवणार आहेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण परत एक मटणाची वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की एकदम गावाकडच्या पद्धतीनं एकदम साध्या सुध्या आणि सोप्या पद्धतीनं करणार आहे. तर हे अर्धा किलो मी मटण आणलेलं आहे आणि ही चरबी थोडीशी बाजूला ठेवलेली आहे. तर आपण आता हे कुकरमध्ये करून घेणार आहे. अगोदर चुलीवर पातेल्यात करत होते, पण आता लवकर करायचं असल्यामुळे आपण चुलीवरचीच पद्धत परंतु कुकरमध्ये करणार आहेत. तर चला तर मग बघू. तर सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर तेल छान कडकडीत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. आणि नंतर हा एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे, तो आपण टाकू आणि चांगला एक 2 ते 3 मिनिट ह्याला परतून घेणार आहे. कांदा चांगला 2 मिनिट आपला परतून झालेला आहे. थोडासा आपला नरम पडलेला आहे कांदा, त्यावेळेला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हे जे थोडे चरबीचे पीस होते ते आपण टाकून घेऊ याच्यात. आणि ह्याला पण 1 मिनिटभर आपण फुलू द्यायचं आहे. फक्त 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे, वितळून घ्यायची नाही आपल्याला. नंतर आपण टाकू याच्यामध्ये हळद टाकणार आहे. हळद चांगली अर्धा चमचा टाकायची आणि याला पण परतून घेऊ. बघा छान असं चरबीचे आपले हे जे मांदा असतं ना, मांदं पण म्हणतात ह्याला, आमच्याकडे तर मांदच म्हणतात, पण बऱ्याच जणाला समजणार नाही म्हणून मी चरबी म्हणते. तर आता हे छान असं फुलून आले हे मांद्याचे असे पीस बघा. त्यावेळेला आपण याच्यात टाकून घेऊ ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं मटण टाकायचं आहे आपल्याला आणि फुल गॅसवर आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू ह्याला हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीनं फुल फ्लेमवर पूर्ण असं आपण हलवलं ना की म्हणजे थोडंसं आपलं मटण पण असं छान असं कडक होतं आणि शिजायला चांगलं एकदम सोपं जातं आणि पटकन असं मऊ होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा ह्याचा जो वास असतो कच्चेपणाचा तो पण असं जातो. तर मंडळी, बऱ्याच जणांनी माझ्या चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलेलं नाही. जेवढे बघतात त्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब केलेलं नाही. तर माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच एकदम नवीन नवीन पद्धतीच्या आणि गावाकडच्या पद्धतीच्या साध्या सोप्या पद्धतीनं केलेल्या रेसिपीज बघायला मिळतील. आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या, म्हणजे छान मला पण मोटिवेशन मिळेल. तर आता आपण परतून घेतो. बघा आता कसं एकदम मटण आपलं असं आटूस असं झालेलं आहे. एकदम असं दिसतंय का तुम्हाला? एकदम छान असं आटून आल्यासारखं, एकदम असं अपसून गेल्यासारखं झालेलं आहे. तर या वेळेला आता आपण याच्यामध्ये टाकू पुदिना, टाकू थोडासा. पुदिन्याची पानं आहेत घरीच माझ्या कुंडीमध्ये लावलेले. आणि नंतर हे कोथिंबीर टाकणार आहे आणि ह्याच्या सहित पण आपण परतून घेऊ याला. आणि आता आपल्याला पाणी सुटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा भरून मी मीठ टाकलेलं आहे. छोटे चमचे आहेत ते मी 2 टाकलेले. तर आता पाणी मीठ टाकलं ना की ह्याच्या अंगचं पाणी छान सुटतं याला. आणि आता आपण त्याच्यावरती एक परात ठेवून द्यायची आणि याच्यावर आपल्याला पाणी सोडायचं आहे गरम, म्हणजे खाली पण पाणी सुटतं, चिटकत नाही. आणि हे पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकून शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आता छान गरम होऊ देऊ पाणी आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे ह्या वेळेला. हे बघा चांगलं 5 ते 7 मिनिट आपलं झालेलं आहे. छान पाणी एकदम गरम झालं आहे.
आता खाली पण आपल्या मटणला पाणी सुटलेलं असणार आहे. बघा दाखवते तुम्हाला. हे बघा याला पण चांगलं पाणी सुटले. जवळजवळ 10 ते 12 मिनिट आपण बिना पाणी टाकतात शिजवून घेतलेलं आहे. तर आता याच्यात टाकू हे गरम पाणी. आणि छान मिक्स करून घ्यायचं याला. आणि आपल्या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुम्हाला तुमच्या कुकरला ज्या पद्धतीनं लागतात त्या पद्धतीनं. तर आता माझे 5 शिट्ट्या झाले की छान मटण एकदम मऊसूत शिजतं. तर आपण ह्याच्या शिट्ट्या करू, तोपर्यंत मसाला पण दाखवते. तर आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हे काही मसाला भाजून घेणार आहे. तर हे 1.5 चमचे मी धने घेतलेले आहेत, थोडंसं दगडी फूल घेतलेलं आहे, थोडासा तेजपत्ता घेतला आहे, एक जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे, नंतर स्टार फूल आहे, 4-5 मिरे आहेत, 4-5 लवंग आहे, दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची. तर सगळ्यात अगोदर एक कांदा टाकून घेऊ आपण. ह्या लोखंडी तव्यावर भाजून घेऊ. एक मोठ्या साईजचा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आता छान भाजला. आपण आता कांदा काय करू, आता साईडला ठेवून देऊ आणि नंतर हे मसाले भाजून घेऊ. खोबरा टाकू आपण थोडंसं आणि किंचित एकदम तेलाची धार सोडायची आपल्याला. आणि छान ह्याला पण खमंग भाजून घेऊ. रंग येतो त्याच्यामुळेच आपल्या कालवणाला. आता खोबरं भाजत आलं छान की हे सगळं आपण एकत्र करायचं परत. आणि नंतर हे आपले मसाले आहेत बाकीचे, हे थोडं तेजपत्ता टाकून घ्यायचा, नंतर हे काळं फूल टाकायचं, हे जावित्रीचा तुकडा टाकायचा, स्टार फूल टाकायचं, नंतर हे लवंग टाकायची, दालचिनी टाकायची, मोठी विलायची टाकायची आणि हे मिरे पण टाकू. आणि शेवटी आपण धने पण टाकणार आहे. आणि ह्याला फक्त शेकून घ्यायचं. ह्या मसाल्याला जास्त आपल्याला भाजायचं नाही. अगदीच किंचित आपण फक्त तेलाची धार सोडली होती, ते पण खोबरा आणि कांदा भाजते वेळेस. बघा आता मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. एकदम घरभर सुगंध सुटला आहे. माझ्या अशाच गावाकडच्या पद्धतीनं एकदम पारंपरिक पद्धतीनं मी हे रेसिपी बनवत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपला हा मसाला भाजलेला आहे, काढून घेऊ आपण थंड होण्यासाठी. ते आपला मसाला चांगला थंड झाला आहे. तर आता ह्याला वाटून घेऊ. माझी आजी ह्याला धन मसाल्याचं कालवण म्हणायची बघा. फक्त धन मसाला म्हणायचं, मसाला नाही मसाला म्हणायचं. पण त्याच्यामध्ये जे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा होता ना, तो आता मसाला म्हणण्यामध्ये सुद्धा नाही. आणि त्यामुळेच माझी आजी त्याला कालवणच म्हणायची. तर मी सुद्धा कालवणच म्हणते आणि आमच्या घरातले पण सगळेजण त्याला कालवणच म्हणतात मटणाचं. तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तर आपण मटण शिजवते वेळेस अद्रक आणि लसूण टाकलेलं नाही, तर आत्ता टाकून घ्यायचं आहे आपण. यावेळेला टाकून घेऊ. तर ही लसणाची एक गड्डी घेतलेली आहे सोलून, आणि 2 इंच आल्याचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे, तो टाकून घेऊ. आणि छान पाणी टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर थोडीशी टाकायची, वाटून घेते. तर हे अशा पद्धतीनं आपलं आता छान हे असं वाटून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ लाल तिखट. अगोदर कसं पूर्वी पाट्यावर वाटायचे ना, पूर्ण मसाले वाटून घ्यायचे, नंतर हे तिखट टाकायचं. ते हे आपलं कुकिंग मराठी तडकाचं खास हे लाल तिखट आहे. अतिशय चविष्ट असं. तुम्ही एकदा
करून बघा. फक्त मी मिरची वाटून बनवत नाही हे, तर याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून नंतर परत लसूण हे टाकून एकदम खमंग तुम्ही वरण तर ह्याचं करून बघा. अतिशय चविष्ट लागतं. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट टाकून आपण ह्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ. तर हे झालं आपलं फायनली एकदम छान असा मसाला आहे का नाही. एकदम पाट्यावर वाटायचं तर माझी आजी म्हणायची मसाला असा वाटायचा की घड्या पडल्या पाहिजे, गुड्या पडल्या पाहिजे, गंधासारखं कुंकासारखं वाटायचं. तर त्या पद्धतीनं आपण हा मसाला तयार केला आहे. आता झालं कुकर थंड झालं की लगेच आपण कालवणाला फोडणी देऊ. तो कुकर पण थंड झाले. तर छान आपलं आता मटण शिजलेलं आहे, दिसतच आहे. हे बघा सहज तुटलं चाललं आहे. आणि हे जे मांदं वर टाकलेलं होतं ते तेलामध्ये टाकल्यामुळे हे असं छान असं फुललेलं दिसतंय. पातेलं ठेवलं आहे. पातेल्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकलं आहे, म्हणजे कॅटलीतली 2 चमचे तेल टाकलं आहे. आणि हे वाटण जे आहे ते आपण डायरेक्ट आता याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि छान 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं. भाजलेलंच आहे ना सगळं, पण थोडंसं तेल सेपरेट होईपर्यंत 1 मिनिट 2 मिनिट आपल्याला परतून घेऊया. मस्त सुगंध सुटला. आता हे बाकीचे मसाले तर आपले सगळे भाजलेलेच आहेत. फक्त राहिलं होतं आपलं लाल तिखट जे आपण टाकलं होतं, मिरची, ते आपण टाकून घेऊ. आणि मंडळी आणखी एक विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला जर माझं हे काळा मसाला आणि काळं तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि विशेष म्हणजे आमच्या मराठवाड्याचं खास येसूर, हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर मी एक व्हॉट्सॲप नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी पूर्ण आमच्याकडे जे काय मसाले आहेत ना त्याची पण लिस्ट देते. त्याच्यावरती पण तुम्ही व्हॉट्सॲपवर तुम्ही फक्त तुमचा ॲड्रेस टाकायचं, पेमेंट करायचं, झालं तुम्हाला घरपोच मिळून जातील मसाले. तर आता हे छान आपलं तयार झाल्यानंतर मसाला आपण टाकून देऊ. हे कुकरमध्ये शिजवलेलं मटण. तर थोडं रश्श्यासाठी मी आता कुकर विसवून पाणी टाकणार आहे. छान आता आपल्याला याला दणकून एकदम उकळी येऊ द्यायची. थोडंसं आता पाणी वाढवल्यामुळे मी मीठ टाकते, अर्धा चमचा आणखी. मस्त तुम्ही हे मटणाचं कालवण ज्वारीची किंवा आता थंडीचे दिवस आहेत तर बाजरीच्या भाकरीसोबत कडक कडक भाकरी करायची आणि मस्तपैकी थोडासा रस्सा पण प्यायचा आणि भाकरी मस्त कुस्करून खायची. तर आपण उकळी येऊ देऊ. आणि उकळल्यानंतर हा आमचा काळा मसाला जो मी विकते तो काळा मसाला मी 1 चमचा टाकणार आहे. याच्यामुळे टेस्ट तर इतकी भारी येते ना आणि आपल्या कालवणाला मस्त कलर पण येतो. तर आता हे मसाला टाकल्यानंतर काळा याला आणखी परत 2 मिनिट आपण उकळून देऊ छान. तर छान आता 1-2 मिनिट आपण उकळल्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ. असेल तर टाका, नसेल तर काय हरकत नाही, कारण आपण टाकलेली आहे 2 वेळेस. आणि गॅस आता बंद करून द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला ताट करून दाखवते. हे बघा कसे हे वरती आलेत असे फुलून, एकदम अतिशय चविष्ट लागतात हे खायला. त्यामुळे कधी पण मांदा असं ह्याच्यामध्ये तळून घ्यायचं आपण, म्हणजे एकदम छान एकदम चव येते. तर मी ताट करून दाखवते. तर मंडळी हे झालं बघा आपलं मस्त
मटणाचं कालवण. सुटलं की नाही तोंडाला पाणी बघा. किती एकदम छान आणि एकदम तर्री पण किती मस्त आली. तर मंडळी आवडलं ना तुम्हाला एकदम मटणाचं झणझणीत असा गावाकडच्या पद्धतीचं कालवण. तर आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. कुठून बोलताय, कुठून कमेंट करताय ते पण सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.